हाय नमस्कार, मी संध्या. स्वागत आहे तुमचं एक माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज आहे नवरात्री. तर नवरात्री चालू झालेली आहे आजपासनं. तर घटस्थापना म्हणजे आजपासनं घटस्थापना झालेली आहे. तर सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. आई भवानी तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा सर्व काही पूर्ण करो आणि तुमच्यावरती सदिच्छा तिची कृपा कायमस्वरूपी तुमच्यावरती राहो अशीच मी देवीकडे प्रार्थना करते. तर आज मी काय काय बनवलंय ते तुम्हाला दाखवणार आहे. तर आज जास्त काही नाही बनवलं. खिचडी बनवलेली आहे. आज उपवास आहे माझा. तर खिचडी बनवलेली आहे. तर थोडेसे शेंगदाणे भाजायचे होते. ते शेंगदाणे वगैरे भाजून ठेवलेले होते मी सकाळी. तर आता माझी तयारी वगैरे झाली. भांडे वगैरे सगळे स्वयंपाक सकाळी टिफिन पण झाला माझा. टिफिन झाल्यानंतरला मी हे केलेलं आहे. टिफिनला मी चपाती सोयाबीनची भाजी आणि हे दिलेलं आहे. सलाड वगैरे दिलेलं आहे आणि मला खिचडी बनवली. मुलीला सुद्धा टिफिन दिलेला आहे. तिला शाळेत सोडून आले आणि आता येताना मला दळण वगैरे आणायचं होतं. दळण घेऊन आलेली आहे. केळी आणलेली आहे आणि जी काही थोडीशीफार भाजी आणायची होती ती पण घेऊन आलेली आहे. तर आता माझं एक काम राहिलेलं आहे. कपडे धुवायची बाकी आहे माझी. आता मी ती कपडे धुवून घेणार आहे. कपडे धुवून झाल्यावरती बोलते तुमच्याबरोबर. तर आता इथं माझे ना कपडे धुवून झाली होती. कपडे धुवून झाल्यानंतरला थोडीशी ती मी येताना जी भाजी घेऊन आली होती ती भाजी वगैरे कोथिंबीर कढीपत्ता मिरच्या वगैरे किंवा भाजी वगैरे होती ती जी काही ती होती ती साफ करून छान अशी डब्यात ठेवून दिली. साफ करून ठेवली तर भाजी छान अशी राहते. तर इथं आता मी थोडंसं जेवण वगैरे करते. तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे 5:15 झालेले म्हणजे आहेत. 5:15 झालेले आहेत. आता मी चालले आहे मुलीला आणायला शाळेमध्ये. तर फायनली माझं सगळं काम वगैरे झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही सगळं म्हणजे सगळं झालेलं आहे काम. दुपारी जे राहिलं होतं ते सगळं काम झालेलं आहे. तर आता मी चाललेलं आहे शाळेमध्ये. तर शाळेतून आल्यावरती संध्याकाळचं आता मी इथे ना आता मला संध्याकाळचं जेवण बनवायचं आहे. आता मला तर उपवास आहे पण आता त्या दोघांचं बाकीच्यांसाठी मला हे बनवायचं. तर त्यांना खिचडी भात बनवणार आहे आणि मला थोडासा भगरचा भात बनवणार कारण की मी सकाळी खिचडी खाल्लेली आहे. मला जास्त खिचडी नाही होत. तर मी आता ते बनवून घेते. तर तुम्ही नक्की पहा मी कशी बनवते. मी गोड भात बनवणार आहे. काही लोक तिखट वगैरे बनवतात म्हणजे बेसन बरोबर वगैरे खातात तो भात. पण मला नाही आवडत. तर मी फक्त हे करणार आहे. फक्त गुळ टाकून भात बनवणार आहे. ती कसं बनवते तुम्ही नक्की पहा. तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा. गुळाचा भात खूप छान लागतो. तर आता इथं मी ना गुळ म्हणजे भात आणि थोडंसं खिचडी भात बनवणार आहे. तर खिचडी भात नंतरला मी कॅन्सल केला कारण का मला माहीत नव्हतं म्हणजे सकाळी लक्षातच नाही की मी सकाळी साधा भात लावलेला होता तर तो तसाच राहिलेला आहे. तर मग मी नंतरला थोडंसं चेंज केलं जेवणाचा मेनू. हा जो आहे तो आम्ही भगर आणलेली होती. ती भगर मी छान अशी आता धुवून घेणार आहे. छान अशी भगरमध्ये कसं पहिल्यांदा मी साफ करून ठेवलेली होती कागदमध्ये एका. तर त्याच्यात कधी कधी खडे वगैरे असतात तर ते साफ करून घ्यायचे आहे. कधी कधी ती कचकच लागतं. तर आम्ही आता छान अशी ही भगर धुवून घेणार आहे. भगर धुवून झाल्यानंतरला छान आपण त्याच्यामध्ये काय काय टाकणार ते तुम्ही पाच. आणि कसं असतं की 2-3 माणसाचं जेवण जरी असलं ना तरी पण ना जेवण बनवायला हे लागतंच. पण काही लोक बोलतात की 1 माणसं काय 2 माणसाचं जेवण बनायचं पण 10 माणसाचं जेवण परवडतं पण 2 माणसाचं जेवण नाही परवडत. म्हणजे खूप त्याला असं म्हणजे विचार करून करावा लागतो की काय बनवू. खाणारे तर थोडेच असतात. पण आता इथं बघा मी 1-1.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये. 2-3 वेळा छान अशी भगर धुवून घ्यायची आहे. थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे कारण का कोणताही गोड पदार्थ बनवताना आपण मीठ हे टाकतोच कारण का त्याच्याशिवाय चव येत नाही. तर इथं पाहू शकता आता मी ना हे म्हणजे तूप घेतलेलं आहे. तूप म्हणजे हे आहे गोवर्धनचं घी आहे. तर आणि इकडे आहे गुळ. तर गुळ जो आहे ना तो मी असा किसून ठेवते कारण का पटकन मला कधी चाय वगैरे बनायचं असेल किंवा काय नाही तर मग तो प्रत्येक वेळेस गुळ फोडत बसावं लागतो. म्हणून मी काय करते एका डब्यामध्ये असं छान असं किसून ठेवते गुळ. आणि पाहू शकता इथे मी थोडासा गुळ टाकलेला आहे. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही गोड म्हणजे बनवू शकता. तुम्हाला किती जास्त गोड आवडतं की कमी गोड. कोणाकोणाला कमी आवडतं कोणाला जास्त. तर मला हा जो भात आहे ना तो मी लहानपणी खूप खायची कारण का माझे आजोबा जे होते ना तर माझ्या आजोबांना शनिवार असायचा. तर शनिवारचा ना माझी आजी दर शनिवारी हा भात बनवायची.
तर आणि शेंगदाणे म्हणजे शेंगदाण्याचं कूट आणि गूळ टाकून बनवायची, खूप छान व्हायचा, मला खूप आवडायचं. तेव्हापासून मला तो भात आवडतो. तर आता इथं मी काय बनवणार आहे, भात होता साधा म्हणून मी काय करणार आहे, आता शेंगदाण्याचे बेसन बनवणार आहे. तर कोणी कोणी त्याला आमटी पण बोलतात, तर मी आमच्याकडे बेसन बोलतात. तर इथं मी हळद, मिरची, लसूण आणि जिरं टाकून घेतलेलं आहे आणि मीठ. आता हे वाटून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकायचे आहे आपल्याला. आणि वाटताना काय करायचं, शेंगदाणे टाकून देतं, याच्यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर पण मी टाकणार आहे. हे पूर्ण छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. बारीक वाटल्यानंतरला काय होतं, आणि हे जे बेसन आहे ना, खायला खूप छान लागतं. मला जास्त करून माझ्या मुलीला आणि मला हे बेसन खूप आवडतं. म्हणजे बेसन भात ना मला हा खूप आवडतं. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून पहा. आणि कधी पण झटपट भाजी जर नसेल ना, थोड्याशा शेंगदाण्यामध्ये खूप छान असं बेसन होतं. आणि गावाला पण आमच्या सासूबाईंना पण हे शेंगदाणे म्हणजे बेसन खूप आवडतं. मी गावाला गेले तर ते आवर्जून मला बनवायलाच सांगतात, बोलतात ते तू बनवते तसं बेसन बनव. तर खूप छान लागतं, मला तर खूप आवडतं. तर आता थोडंसं पहिल्यांदा बारीक वाटून घ्यायचं आहे, नंतरला थोडंसं पाणी टाकून आपल्याला पेस्ट बनवायची, म्हणजे बारीक करायचं. अगदी हे नाही करायचं, थोडंसं जाडसर राहिलं तरी चालेल, पण अगदी पण जाड नाही करायचं. जसं आपण शेंगदाण्याचं कूट बनवतो तसंच म्हणजे वाटायचं आहे. तर तिथं आता मी जिरी मोहरीची फोडणी देणार आहे. पहिलं जिरी मोहरी टाकायची आहे, त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता टाकल्यानंतरला त्याच्यामध्ये काय आपल्याला हे करायचं आहे, याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ना पातळ बनवायचं आहे, जेणेकरून ते खूप घट्ट असतं. तर आता इथं पाहू शकता, इथं कोथिंबीर वगैरे टाकून घेतलेले. आता याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे, पाहू शकता इथं की आता मला एका हाताने मोबाईल धरावा लागतो आणि एका हाताने दाखवावं लागतं, कारण का माझ्याकडं कसं मोबाईल पकडणार कोण नाही त्याच्यामुळं. तर सगळं मीच ॲडजस्ट करत असते, एका हाताने मोबाईल पकडून दाखवत असते. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा चॅनलला, आणि बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका. तर आता हे जे आहे बेसन पाहू शकता खूप झालेलं आहे आपलं छान. तुम्हाला जसं पातळ हवं असेल तसं तुम्ही पातळ बनवू शकता, घट्टसर बनवू शकता. तर इथं पाहू शकता आपला भात पण झालेला आहे, पाहू शकता खूप छान लागतो हा भात. आणि तूप टाकल्यामुळं तर अजूनच छान लागतो, मला खूप आवडतं पर्सनल. तुम्ही याच्यात दूध टाकून सुद्धा खाऊ शकता किंवा असाही खाऊ शकता, ज्याला जसं आवडेल तसं. तर मी असंच खाते, मला असंच आवडतं, कारण का गुळ आहे आणि गुळ हा खरं तर खूप पौष्टिक आहे आपल्यासाठी, म्हणून मला गुळाचा भात खूप आवडतो. तर इथं पाहू शकता आता थोडंसं आपला अजून शिजायचा बाकी आहे, तर याच्यात मी थोडंसं पाणी टाकणार आहे, जेणेकरून आपला भात अजून छान असं फुगेल. तो म्हणजे ते जे तांदूळ आहे ते खूप छान असं फुगतं. तर आता इथं मी थोडंसं पाणी टाकून घेते, थोडंसं टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतरला झाकण ठेवून बारीक गॅसवरतीच भात शिजवायचा आहे, जेणेकरून आणि मध्ये मध्ये हलवायचं आहे, कारण का आपला भात जे आहे हे तांदूळ बारीक असतात त्याच्यामुळे ते खाली लागू शकतात, म्हणून बारीक गॅसवरतीच पण मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे. तर आता ह्याच पाण्यामध्ये आपल्याला भात फक्त शिजवायचा आहे. तर पाहू शकता तिथं मी झाकण वगैरे ठेवले, आणि ह्या साईडला आपलं बेसन सुद्धा झालेलं आहे, पाहू शकता उकळी आलेले आहे बेसनला. तर कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग, नक्की कमेंट्स करून सांगा मला. आणि असाच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. अशीच जर तुम्हाला आवडत असेल तर मला नक्की सांगत जा व्हिडिओ आवडतात म्हणून. तर